जर तुम्ही एक अपार्टमेंटमध्ये रजिस्टर केलं असेल किंवा एक रेंटेड अपार्टमेंट घेतली असेल तर तुम्हाला त्याची अमाऊंट जवळपास सिंगल पर्सनसाठी अँड मॅरिड पर्सन किंवा एक फॅमिली असलेल्या व्यक्तीला पर्यंत रेंट लागतं. त्यानंतर येतो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे बस किंवा ट्रॅम किंवा ट्रेन्स वॉट एव्हर यू टेक यू विल नीड मंथली अराउंड €100. जर तुम्ही मला विचाराल तर सगळ्यात मेजर गोष्ट जी तुम्हाला इथे करावं लागते ती म्हणजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल की जर्मनीमध्ये तुम्ही हे ऐकून असाल किंवा खूप वेळा ऐकलं असेल सोशल मीडियावरती किंवा बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवरती की 50-60 लाख रुपये सॅलरी मिळाली का लाईफ सेट आहे. तर आता मला जवळपास 6 वर्ष आले जर्मनीमध्ये राहतो. ज्या लोकांना माहीत नाही किंवा जे लोक मला फॉलो नाही करत त्यांच्यासाठी मी सांगतो. आय एम अभिजित, आय लिव्ह इन जर्मनी, आय लिव्ह इन महाबुक, आय वर्क हिअर विथ माय वाईफ. सो मला हा टॉपिक यामुळे कव्हर करायचा होता बिकॉज बरेचसे मिथ्स असतात. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ह्या अमाऊंटची सॅलरी मिळाली म्हणजे लाईफ सेट आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये तेच समजून घेणार आहे की खरंच तसं आहे, काय रिॲलिटी त्याच्या पाठीमागे, प्लस तुम्हाला खरंच किती सेव्हिंग करता येते ॲक्च्युअल ग्राउंड फॅक्टमध्ये. विदाउट शुगर कोटिंग आय विल टेल यू एव्हरीथिंग अँड देन यू डिसाईड व्हॉट इज द बेस्ट सॅलरी फॉर यू ऑर टेक युअर डिसिजन वाईजली. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे द टॅक्स ट्रॅप. इथे जर्मनीमध्ये 6 टाईपचे टॅक्स क्लासेस असतात, टॅक्स 1 पासून टॅक्स 6 पर्यंत. आय विल नॉट गो इन टू डिटेल्स, बट त्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही एकदा चेक करू शकता माझ्या चॅनलवरती. सो वॉट आय एम सेईंग इज की इंडियामध्ये जसं असतं ना की एवढा सॅलरी मिळाली की आपण लगेच फिगर आउट करून घेतो की हातात किती येणार आहे. मंथ एंडला एवढी अमाऊंट आली तर त्यातनं माझं सगळं महिन्याचा किती खर्च होतो हा मला आपोआप कळतो. बट जर्मनीमध्ये असं नसतं. जर्मनीमध्ये जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही टॅक्स क्लास 1मध्ये येतात आणि टॅक्स क्लास 1मध्ये जवळपास 40% टॅक्स लागतो. म्हणजे काय की जर तुम्हाला €5,000 सॅलरी असेल तर तुम्हाला सॅलरीमधनं टॅक्स प्लस इन्शुरन्सेस प्लस पेन्शन अमाऊंट हे सगळं कट करून जवळपास €2,000 डिरेक्टली कट होतात. म्हणजे तुमच्या हातात उरतात जवळपास €3,000. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की €3,000 खरंच मंथली भागतं का? तर त्याचे फॅक्ट्स असे, जर तुम्ही मला विचाराल तर सगळ्यात मेजर गोष्ट जी तुम्हाला इथे करावं लागते ती म्हणजे रेंट. यू हॅव टू हॅव अन हाऊस, यू हॅव टू हॅव अन वोनूम. अपार्टमेंट असू द्या किंवा सिंगल स्टुडिओ अपार्टमेंट असू द्या, यू हॅव टू हॅव अ रजिस्टर्ड अपार्टमेंट इन युअर नेम. सो जर तुम्ही एक अपार्टमेंटमध्ये रजिस्टर केलं असेल किंवा एक रेंटेड अपार्टमेंट घेतली असेल तर तुम्हाला त्याची अमाऊंट जवळपास सिंगल पर्सनसाठी €300 to €500 अँड मॅरिड पर्सन किंवा एक फॅमिली असलेल्या व्यक्तीला €1,000 ते €1,500 पर्यंत रेंट लागतं. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ग्रॉसरी, बिकॉज वी इंडियन्स लव्ह फूड आणि आपण घरचं कुकिंग करण्यासाठी जे काही ग्रॉसरी लागते ती घेण्यासाठी आपण नेहमी रेवे, लिडल किंवा ह्या शॉपमध्ये जातो. 2019ला जेव्हा मी आलो होतो तेव्हा वस्तूंची रेट खरंच खूप कमी होते. बट आता 2026मध्ये रेट खरंच खूप वाढले अँड जे काही रेवे किंवा लिडलमधनं तुम्ही शॉपिंग कराल त्याचा ओव्हरऑल मंथली एक समअप केला तर €300 to €500 तुम्हाला लागू शकतात. त्यानंतर येतो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. तुम्ही जेव्हा ऑफिसला जाणार तेव्हा तुम्हाला जी लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे बस किंवा ट्रॅम किंवा ट्रेन्स वॉट एव्हर यू टेक यू विल नीड मंथली अराउंड €100 to €200. बिकॉज आता त्याच्यामध्ये असं पण आहे की तुम्ही डॉयचे पास पण घेऊ शकता जो €60-70 येतो. बट अगेन €60-70 डॉयचे पासमध्ये तुम्ही फक्त रिजनल ट्रेन्स अँड रिजनल बसेस यूज करू शकता. इफ इन केस तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन केला विकेंडला कुठेतरी फिरायला जाऊ तर तो खर्च याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो. सो ओव्हरऑल समअप करून मला असं वाटतं की €200 to €300 तुम्हाला खर्च येऊ शकतो ओव्हरऑल ट्रॅव्हलिंगसाठी. सो असं जवळपास तुमचा खर्च €2,000 पर्यंत जातो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, इंडिया वर्सेस जर्मनीचं कंपॅरिझन. आता मला तुम्हीच सांगा की जर तुमच्याकडे एवढा सगळा खर्च झाल्यानंतर हातात उरता जवळपास €900 किंवा आपण पकडू €1,000. €1,000मध्ये जवळपास आपण जर आजचा युरोचा हिशोबाने विचार केला तर आपल्याला ₹1,00,000 मंथली आपल्याकडे सेव्ह होतात. बट हेच विचार करा की इंडियामधला अँड जर्मनीमधला कंपॅरिझन. आय एम नॉट हिअर टू गिव्ह अन कंपॅरिझन बिटवीन इंडिया अँड जर्मनी, बट इंडियामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत कमी पेमेंटमध्ये त्याच जर्मनीमध्ये जास्त पेमेंट असल्यावरती पण तुम्हाला अवेलेबल नाही आहे. जसं की हाऊस हेल्प किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले अँड तुम्हाला जर खायची इच्छा झाली, आपल्याकडे जसं स्ट्रीट फूड तुम्हाला कुठेही भेटतं तसं इथे फूडच्या रिलेटेड काही गोष्टी नाही आहे. येस, ऑन द अदर हँड जर्मनीमध्ये हेल्थ केअर, एज्युकेशन या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. बट जर घरातल्या गोष्टींचा विचार केला जसं की आपल्याकडे हाऊस हेल्प खूप इझिली अवेलेबल असते, इथे जर्मनीमध्ये यू विल नॉट गेट एनी हाऊस हेल्प. तुम्हाला सगळी कामं स्वतः करावं लागतं. घरातली भांडी धुण्यापासनं ते घरातली साफसफाई करण्यापर्यंत सगळं. सो माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की पुण्यातलं ₹20 लाख अँड
जर्मनीमधलं 50 लाख रुपये जवळपास सारखे. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात, मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. सो तुम्ही पण त्या लोकांमधनं असाल तर लेट्स ग्रो टुगेदर. तुम्हाला माहिती आहे का नेमका प्रॉब्लेम काय आहे? जर्मनीबद्दल आपण सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या गोष्टी बघतो. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला हवं, बट रिअल इन्फॉर्मेशन अँड ग्राउंड रियालिटी कोणीच देत नाही. बिकॉज इंस्टाग्राम मध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते, पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी ही सर्व्हिस का स्टार्ट केली आहे, तर मी इथे जर्मनीमध्ये मागच्या 6 वर्षापासून जॉब करतोय अँड मला आता जवळपास 11 इयर्स ऑफ इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या मिस्टेक मी इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी करून बसलोय ते तुम्ही रिपीट नको करावा, म्हणूनच मी ही सर्व्हिस सुरू केली. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला डीएम करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. आणि हो, ही पेड सर्व्हिस आहे, बट याचा फायदा एवढाच आहे की तुमचा टाइम वाचतो, क्विकली यू गेट युअर आन्सर्स आणि नंतर होणारं फ्रस्ट्रेशन पण तुम्हाला टाळता येतं. सो जर जर्मनीबद्दल तुम्हाला क्लॅरिटी अँड ग्राउंड रियालिटी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे अँड डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं आहे. याच्यामध्ये जर्मनी अनफिल्टर्ड म्हणजे फक्त रिअल गायडन्स. गणपती बाप्पा मोरी. सो भाई लोक, मला असं वाटतं प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. कोणी स्टुडंट म्हणून येतं, कोणी IT प्रोफेशनल म्हणून येतं, कोणी हॉटेल मॅनेजमेंटला येतं किंवा कोणी नर्सिंगसाठी येतं. जॉब अँड स्टुडंटची लाईफ कम्प्लिटली वेगळी आहे, बट द मेन थिंग इज ॲट द एंड ऑफ द डे यू शुड नो द ग्राउंड रियालिटी. सो डिसिजन घेताना कधी पण ग्राउंड रियालिटीचा विचार करूनच डिसिजन घेतली पाहिजे. नाव द मेन पॉईंट, मिथ्स वर्सेस रियालिटी. कमिंग बॅक टू द पॉईंट, लोक म्हणतात की जर्मनीमध्ये सगळं फ्री आहे, जर्मनीमध्ये एज्युकेशन फ्री आहे. आय ॲग्री, जर्मनीमध्ये एज्युकेशन खरंच फ्री आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, हेल्थकेअर इथे फ्री आहे. तर भाई लोक, मला असं वाटतं यामध्ये फक्त एक गोष्टीचं मला ॲडिशनल पॉईंट ॲड करावं असं वाटतं की हेल्थकेअर फ्री नाही आहे. हेल्थकेअर तुमच्या पेमेंटमधनं म्हणजे तुमच्या सॅलरीमधनं कट होतं अँड दॅट अमाऊंट इज युज्ड ॲज युअर हेल्थ इन्शुरन्स. आणि जसं मी तुम्हाला बोललो की पेमेंट म्हणजे जॉबवाल्यांसाठी, बट स्टुडंट्ससुद्धा 100 to 150 युरोजपर्यंत मंथली हेल्थ इन्शुरन्स घेतात आणि हेल्थ इन्शुरन्सला आपले मंथली पेमेंट करतात. बट येस, हेल्थकेअर अँड एज्युकेशन फ्री आहे, बट स्टार मार्किंग सोबत. आणि खरं सांगू का, मला पर्सनल एक्सपिरियन्स जर तुम्ही विचाराल, माझं हेल्थकेअर रिलेटेड पर्सनल एक्सपिरियन्स चांगला आहे. अँड एज्युकेशन वाईज जर मी विचार केला तर पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये मी स्टार्टिंगला आलो होतो, तर मला असं वाटतं की ही खूप भारी गोष्ट आहे की एज्युकेशन अँड हेल्थकेअर जर आपल्याला फ्री भेटत असेल किंवा काही पैसे देऊन जर भेटत असेल तर मला असं वाटतं की हे खूप चांगलं आहे. आणि येस, नाव द पॉईंट कम्स की क्वालिटी ऑफ लाईफ. तर क्वालिटी ऑफ लाईफ आणि वर्क बॅलन्स जर तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं जर्मनीचं चांगलं आहे. अँड असं नाही म्हणणार मी की क्वालिटी ऑफ लाईफ इंडियामध्ये खराब आहे. इंडियामध्ये काही गोष्टी वेगळ्या आहे अँड जर्मनीमध्ये काही गोष्टी वेगळ्या आहे. सो एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन गुड पॉईंट्स, एव्हरी कंट्री हॅज सम बॅड पॉईंट्स. इट इज अप टू यू की तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कुठलं बेटर तुमच्यासाठी आहे. नाव यू हॅव अंडरस्टूड की खरंच काय ग्राउंड रियालिटी आहे आणि किती अमाऊंट आल्यानंतर किती पैसे हातात उरतात. अजून एक गोष्ट मी ॲड करावीशी वाटते की नेटो ब्रुटो कॅल्क्युलेटर म्हणून एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही डिरेक्टली जाऊन चेक करू शकता की तुमच्या हातात येणाऱ्या इन हँड सॅलरी किती आहे अँड ब्रुटो म्हणजे तुम्हाला CTC किती आहे. सो इन केस जेव्हा तुम्ही नेटो ब्रुटो रेशनरवरती जातात, तिथल्या वेबसाईटवर चेक करता, नेटो ब्रुटो रेशनरवरती यू कॅन पुट अन अमाऊंट XYZ अमाऊंट की मला 70,000 युरोज जर इयरली भेटले तर माझं इन हँड किती येतं इयरली अँड मंथली यू कॅन कॅल्क्युलेट. अँड बेस्ड ऑन दिस कॅल्क्युलेशन प्लीज टेक युअर डिसिजन्स. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एवढाच होता की मोठे मोठे फिगर ऐकून डिसिजन घेऊ नका. ग्राउंड रियालिटी काय आहे ती प्लीज नीट समजून घ्या. नाही तर कोणीतरी तुम्हाला बोललं की 50,000 युरोज तुला भेटणार आहे, तर 50,000ला आपण डायरेक्ट 100 युरोज टू INR कन्वर्ट करतो अँड देन विचार करतो की 50 लाख रुपये तर माझ्यासाठी खूप झाले. बट ग्राउंड रियालिटी खरंच खूप वेगळी आहे आणि इथे यायच्या आधी ही गोष्ट माहिती असणं खरंच गरजेचं. तर मला प्लीज नक्की सांगा की तुमचं काय मत आहे. 50 लाख रुपये सॅलरी खरंच सफिशियंट आहे का जर्मनीमध्ये, किंवा तुमचा काय POV आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये रीच आउट करा. अँड इन केस इफ यू आर प्लॅनिंग टू कम टू जर्मनी और हॅव एनी डाऊट अबाउट जर्मनी, माझी टॉपमेट सर्व्हिस तर आहेच, जे मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही क्वेश्चन असतील तर लेट्स कनेक्ट अँड लेट्स ग्रो टुगेदर. भेटूया आपण अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय वुड से काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.